श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. मंडळी नमस्कार. वाद करण्यासाठी आलेला असा ज्ञानी होता, पंडित होता, परंतु 5 वर्षाच्या बालकाच्या करवी त्याचा जो काही अहंकार होता ज्ञानाचा, तो अक्षरशः धुळीस मिसळला गेला. त्याचा जो अहंकार होता तो नष्ट केला गेला. आणि इतकंच नव्हे तर या बरोबरीनं दुसरं महत्त्वाचं कार्य असं केलं की अहंकार तर कोणी नष्ट करेल किंवा एखाद्याला वाद करायला आलेल्याला हरवण्यात तर आलं असतं, परंतु तो चुकतोय त्या चुकलेल्याला परत योग्य सन्मार्ग दाखवणं हे ईश्वरी अवताराचं महत्त्वाचं कार्य असतं. म्हणजे ते फक्त एखादा चुकलाय त्याला फक्त शिक्षा देतात असं नव्हे, तर त्याला त्याच्या उद्धाराचा पुढचा मार्गही दाखवला जातो. हा घंटारव जो होता याचा उद्धार याला 5 वर्षाच्या मुलाकडनं तर जी शिक्षा द्यायची ते दिलंच, त्याला हरवलं. परंतु तो जेव्हा शरण आला शिवचिदंबरांना तेव्हा त्याला यथार्थ ज्ञान देऊन अहंकार ठेवू नको अशी एक सुंदर अशी गोष्ट आपण कालच्या दिवशी पाहिली. सज्जन हो, काय आहे की ज्ञानी माणसाच्या ठिकाणी अहंकार हा असतोच. तो ज्ञानाच्या मुळे निर्माण झालेला अहंकार असतो. 2 गोष्टी आहेत. एक असते ती चिकित्सा आणि एक असते ती शंका. एक असते ती जिज्ञासू वृत्ती आणि एक असते ती शंकेमुळे निर्माण झालेली वृत्ती. माणसानं जिज्ञासू वृत्ती निरंतर ठेवावी. काय आहे नेमकं हे असंच आहे का हे जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. परंतु या सर्वाच्या मध्ये जर अशी भूमिका असेल की शंकेची वृत्ती जर त्या ठिकाणी असेल तर माणसानं जिज्ञासू निश्चित असावं, परंतु शंकेखोरपणा कधी त्याच्या ठिकाणी असू नये. घंटारावाची गोष्ट ऐकत असताना आपण पाहिलं की अहंकारानं मुसमुसलेला होता, पण असेच एक शिवचिदंबरांच्या चरणी नतमस्तक झालेले अनन्य असे शरण आलेल्या एका शिवशास्त्रींची कथा आजच्या दिवशी आपल्याला सज्जन हो ऐकायची. शिवशास्त्री नावाचे द्रविड देशामध्ये राहणारे एक महान शास्त्री होते, पंडित होते, महाकवी होते. संस्कृतचा उत्तम अभ्यास होता. उत्तमात उत्तम अशी संस्कृत काव्य ते स्वतः लिहित असत. आता ज्ञानी होते, पंडित होते, पण आत्ताच मगाशी मी बोलल्याप्रमाणे शिवशास्त्रींच्या ठिकाणी जिज्ञासू वृत्ती होती, शंकेखोर वृत्ती नव्हती, चिकित्सकपणा नव्हता. फार चिकित्सा करणारे कधीच परमार्थ करत नाहीत. जिज्ञासेपोटी प्रश्न विचारणं चालेल, परंतु चिकित्सकपणा करायचा हे असं का, ते तसं का, ते तसं का, आणि आपला परमार्थ अशानं लयाला जातो. आमच्या कोल्हापूरजवळ पैजारवाडी नावाचं जे गाव, तिथे आपल्याला पुढे चरित्रामध्ये केव्हा बघता येईल त्यावेळेला आपण पाहूच, परंतु ओम दत्त चिले असं ज्यांना म्हणायचंय, म्हणजे थोडक्यात ज्यांना चिले महाराज असं ज्यांना म्हटलं जायचं, ते चिले महाराजांच्या तोंडचं एक फार फार मार्मिक वाक्य आजच्या दिवशी आपल्या पुढे जाता जाता ठेवतो. ते म्हणायचे, क ची बाराखडी करणारा परमार्थ कधीच करू शकत नाही. कोणी, केव्हा, किती, कशाला, कुठे, ते क, का, की, कु, कु अशी जी भाषा वापरली जाते ज्याच्याकडून, तो म्हणाले अलीकडच्या तीरावर चर्चाच करत राहतो. तो पलीकडे जाण्याचा प्रयत्नच करत नाही, कधी पोहोचूच शकत नाही, कारण तो आयुष्यावर फक्त चिकित्सा आणि चिकित्साच करत राहतो. जिज्ञासा ठेवावी आणि मार्गक्रमणा करावी. हे जे शिवशास्त्री होते हे जिज्ञासू वृत्तीचे होते, उत्तम पंडित होते, ज्ञानी होते, सर्व काही छान होतं. आणि या सगळ्याच्या मध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिवशास्त्री नावाप्रमाणे शिव म्हणजे अतिशय पवित्र अशा अंतःकरणाचे होते. का होते? कारण यांच्या कुलघराण्यामध्ये, कुलपरंपरेमध्ये भगवान महादेवांची उपासना चालत आलेली होती. त्यामुळे हे शिवभक्त होते, शैव होते, आणि ही शिवांची भक्ती ते करायचे. आणि द्रविड प्रांतामध्ये यांना मानणारी अनेक लोक होती. यांच्याकडून संस्कृत काव्याची निर्मिती झालेली होती. आणि अशा शिवशास्त्रींच्या आयुष्यात
कशा कशा घटना घडल्या आणि ते शिवचिदंबरांचे शिष्य कसे झाले, ही कथा फारच ऐकण्यासारखी श्रवणीय अशी कथा आहे. एक पाहिली आपण अहंकारी ब्राह्मणाची, शास्त्र्याची, आणि ही दुसरी गोष्ट अगदी त्याच्या अगदी विपरीत दुसऱ्या टोकाची, पण थोडी वेगळ्या वळणानं जाणारी. काय घडलं नेमकं? हे जे शिवशास्त्री म्हणून होते द्रविड देशात राहणारे, या शिवशास्त्रींच्या कानावरती कर्णोपकर्णी शिवचिदंबरांची महती पोहोचत गेली की साक्षात नरदेह धारण करून प्रत्यक्ष भगवान महादेव भूतलावर प्रगटलेत आणि ते मुरगोडला राहत आहेत आणि ते शिवचिदंबर या नावानं प्रसिद्ध आहेत. ही वार्ता कर्णोपकर्णी वेगवेगळ्या लीलांच्यामुळे, वेगवेगळ्या घटनांमुळे काय असतं की मागे एकदा मी बोललो होतो निरंजन रघुनाथांचं चरित्र सांगताना की अत्तराला सांगावं लागत नाही, एखाद्या फुलाला सांगावं लागत नाही, सुगंधी फुलाला की मी जुई आहे, मी चाफा आहे, मी अमुक काही आहे. आपली ओळख त्या फुलाला सांगावी लागत नाही, त्याचा गंध पसरला की लोक आपोआपच तिथे जमतात. तसं सत्पुरुषांच्या लीला या एखाद्या घटना अशा घडत जातात आणि इथे तर असंख्य घटना घडत चालल्या होत्या. त्यामुळे कर्णोपकर्णी गावात, खेड्यात, प्रदेशात अशी लीला सर्वत्र पोहोचलेली की महान अवतारी असे सिद्ध पुरुष आपल्या या कर्नाटक प्रांतामध्ये प्रत्यक्ष दत्तावतारी, प्रत्यक्ष शिवावतारी, प्रत्यक्ष शिवस्वरूप असे शिवचिदंबर प्रगटलेत. हे शब्द ऐकला आणि शिवशास्त्रींच्या मनामध्ये थोडासा नाही म्हणला तरी संभ्रम असा निर्माण झाला. हा ज्ञानाचा कुठलाही गर्व नव्हता बरं का, हा अहंकार नव्हता. संभ्रम का निर्माण झाला? कारण हे स्वतः शिवभक्त होते आणि यांच्या मनात विचार असा आला की आजचा काळ असा विचित्र चालू आहे की मीच स्वतः परमेश्वर आहे आणि मीच स्वतः ईश्वरी अवतार आहे या नावाखाली लोक समाजाची पिळवणूक करतात, समाजाला फसवतात आणि असे फसवे संन्यासी, असे फसवे महाराज समाजामध्ये, खेड्यापाड्यामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, खेडोपाडी असे पसरलेले आहेत. त्यामुळे काय होतं की लोकांचा बुद्धिभ्रम होतो आणि खरा परमार्थ एका बाजूला राहतो आणि ही जी मंडळी आहेत ही थोडीशी वेगळ्याच मार्गाला लागतात. लोकांचा बुद्धिभेद होतो आणि लोकांचा कालाचा, वेळेचा, पैशाचा अपव्यय केला जातो, त्यांना धक्का दिला जातो त्यांच्या श्रद्धेला. आणि यांना या गोष्टीची चीड होती शिवशास्त्रींना की लोक हे दत्तावतारी आहेत असं म्हणतात, हे शिवावतारी आहेत असं म्हणतात, हे शक्यच कसं होईल की शिवचिदंबर या रूपाने शिवच साक्षात प्रगट झालेत. एक शंका मनात आली होती. सज्जन हो, गंमत अशी घडली, आता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वांतर्यामी असे व्याप्त असलेले शिवचिदंबर त्यांना कळणार नाही का? मला सांगा. साक्षात शिव होते. त्यांना लक्षात आलं की या आपल्या भक्ताच्या मनात अशी शंका निर्माण झाली. भगवान शिवचिदंबरांनी काय केलं? रात्रीची वेळ होती आणि हे निजले होते तर स्वप्न असं पडलं. पहाटे पहाटे अशी वेळ सुरुवात झालेली, ब्राह्ममुहूर्ताची वेळ. रात्र झोपलेले, पहाटे ब्राह्ममुहूर्ताला एक असं सुंदर स्वप्न पडलं, गोड स्वप्न पडलं. काय दिसलं? शुभ्र वस्त्र धारण केलंय, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात आहेत, हातात कमंडलू आहे, डोक्यावर पगडी आहे आणि तेजाची जणू ओतीव मूर्तीच शिवशास्त्रींच्या पुढ्यात प्रगट झाली. आणि ती विचारते, आणि यांना असं दिसलं स्वप्नात की हे निघालेत शिवचिदंबरांचा शोध घेत आणि यांच्या पुढे ही अशा पद्धतीची शुभ्र वस्त्र धारण केलेली, रुद्राक्ष माळा धारण केलेली, हातात कमंडलू असलेली मूर्ती उभी राहते आणि ती विचारते की कुठे निघालात? ती मूर्ती विचारते. हे उत्तर देत आहेत, चिदंबर दर्शनार्थ निघालोय, गुरुवनपुरास निघालेलो आहे. चिदंबर दीक्षितांचा आणि त्यांचा संवाद या ठिकाणी जो झाला तो फार ऐकण्यासारखा आहे. काय घडलं? ह्या स्वप्नाच्या दृष्टांतामध्ये नेमकं काय घडलं आणि पुढे हे गुरुवनपुरास पोचले का आणि श्रीपाद चिदंबरांचं दर्शन यांना झालं का? आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्रिपुत्र दत्तात्रयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.